काय केलाय, कणकीचा पुतळा केलाय आणि यथा सांग त्याचा विधिवत पूर्णपणे केलेला आहे. शिवालयात शिष्य महाराज गोरक्षनाथ रक्षावया गुरुचे प्रेत स्थानालागी विचार. इकडचं प्रेत उठवलं आणि इकडे प्रेत राखायला. कोण आहे शिष्य, कोण गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाच्या शरीराचं रक्षण करण्याच्या शिवाच्या मंदिरात आहे. आली पुजारी होती शैव गुरुविनी ती लागी पाचारले वृत्तांताचे निवेदी. आता गोरक्षनाथ शिवालय मंदिरात देवपतीत आली कोण, तितकी आता आली शिव गुरुविनी. कसली गुरुवी नाही, सेवा करणारी, तिचं नाव गुरुवी नाही. गोरक्षनाथ मंदिरातच बसले तेवढ्यात ती आल्यानंतर गोरक्षनाथाने सगळा व्रतांत कोणाला त्या पुजारीला सांगितलं. पुजारीने बघा कशी येत. आता आपल्याला सगळं सांगितलं, आपण काय आपल्या पोटात ठेवीत, उद्याच आपल्याकडे भांडवळा पोतीत रात्री असं झालं. तसं ते पुजारी काही बसत नाही. पुढे काय सांगितलं, म्हणे माई राया करिता आणि प्रजेची धरुणी ममता मी मम गुरु मच्छिंद्र केला सरता राज देहा करणे. गोरक्षनाथाने त्या पुजारीला सर्वचे सर्व यथा कथन सांगितलं. तुझ्या राजाचा, या राज्याचा जो राजा त्रिविक्रम राजा होता त्याच्यासाठी माझ्या गुरुनं आणि प्रजेच्या सुखासाठी स्वतःचा आत्मा त्याच्या देहात टाकलाय. आता नीट ऐका कथा ही, शेवटपर्यंत नीट वाचा, ऐका, झोपू कुणी नका. एकदम सुंदर अशी कथा ही, फक्त चित्त देऊन ऐकायची. आता काय सांगितलंय गोरक्षनाथाने त्या पुजारीला, माझा इथं गुरु आहे आणि त्याचं इथं प्रेत आहे आणि तुमच्या गावचा जो राजा होता त्याला उठवलंय. ही सगळा वृत्तांत त्या पुजारीला गोरक्षनाथ सांगायला आले. आपल्याला सगळ्यांनी सांगून दमले, पण आपण काय सुधारलो तसं ती बी काही सुधारत नाही. तुझ्या प्रजेचं सुख व्हावं, या नगराचं सुख व्हावं याकरता माझ्या गुरुनं काय केलेलं आहे, या राजाला उठवलंय. हा वृत्तांत सांगू श्री गुरुचे प्रेत गवना ठाई रक्षुयाचे जरी तुझला आहे मानित ठाव माते सांग. माता गुरु बघा कुणी सांगितलं, त्या पुजारीला गोरक्षनाथ विचारलं, ही तर माझ्या गुरुचं प्रेत आहे. आता तुला असं एखादं गुप्त ठिकाण असलं तर सांग, माहित आहे का कुठली जागा, तुझ्या साक्षीने. आपल्याकडे एखाद्या वस्तू विचारलं ना तुम्हाला हे आमचं इथं ठेवलंय म्हणून, तसं त्या पुजारीला गोरक्षनाथाने विचारलं, तुला एखादं ठिकाण असलं तर मला सांग. त्या काय म्हणते पुजारी, ठाव तरी म्हणशील कैसा गुप्त जगात न कळलेशा पूर्ण झाली 12 वर्ष पुन्हा श्री गुरु उठे. माझ्या गोरक्षनाथाने परत त्या पुजारीला ठाव तरी म्हणशील कैसा, जिथं कुणाची दृष्टी जाणार नाही, कुणाच्या नजरेला पडणार नाही. किती वर्ष सांभाळायचंय, 12 वर्ष सांभाळायचे. अशी तू जागा दाखव असं गोरक्षनाथ बोलला. तो ठावायचा मनात सांगून दृढ रक्षी प्रेत आणि स्वचित्ती रक्षून या मात गुप्त जगी वरचे हो. येताना भूत असा वृत्तांत गोरक्षनाथाने त्या पुजारणीला सांगितलेला आहे. असं ठिकाण सांग, ते 12 वर्ष त्याचं रक्षण करायचं आणि ही वार्ता कुणाला कळता कामा नाही. पण मनात ठेवायचे, पण मनात आपल्या काय राहत नाही. मनाची शेती ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. नको रे मना खेद करू कोणत्या गोष्टीचा. आता या सगळ्या गोष्टीत आपण मन कधी मानत नाही, लगेच बघितलं. पुजारीला जे जे यथा सांग होतं ते गोरक्षनाथाने कथले गेलेलं आहे. पुढे काय झालं, तरी या कर्माशी साक्षभूत तुझे माझे उभय चित्त ही गोष्ट कळता जनात परम विक्षेप वाटे. आता गोरक्षनाथाने सांगितलं, तुझ्या आणि माझ्याशिवाय दुसऱ्याला हे माहित नाही. आणि ही जर गोष्ट बाहेर कळली, साक्षवंत कोण आहे, आत्मा आहे. दोघाशिवाय तिसऱ्याला माहित. बघा, मन आणि आत्मा आहे, त्याला तिसऱ्याला माहितीच होत नाही. मनाला पटकन माहिती होते, आत्मा म्हणतात ते सांगू नको, पण मन काय ऐकत. आणि ही जर जनवदंता जर झाली तर हे पाप कोणावर येणार, तुझ्यावर आणि माझ्यावरच आल्याशिवाय राहणार नाही असं गोरक्षनाथ सांगतात. तरी आता चिंता नवी झाले कर्म वडवानल देही धैर्य जळाचे प्रवाह डोळी
गुप्त याचे रक्षावे. जरी आपलं आता शरीर जरी जळालं पण धैर्याचं जळ पाहिजे आपल्याकडे. काय पाहिजे हो? मग आपल्याला गडबडीनं सांगावंच वाटतं की पण तिथं आपल्याकडे दमच निघत नाही. तसं गोरक्षनाथ सांगितलं लय उताळे व्हायचे नाही. आग लागली शरीराला पण पोळायला म्हणायचंच नाही हनुमंतरायासारखं. आखे शेपटाला आग लावली होती, आखी लंका नागवी केली होती, तरी हनुमंतराय म्हणले का तसं गोरक्षनाथ सांगायला लागले जरी आता हे वडवानाळ पेटलेला असला पण धैर्याचं जळ म्हणजे धैर्याचं पाणी आपल्या मनावर ठेवावं. हे जनवदंता करू नको. आयसे बोलता तप प्राज्ञी अवश्य म्हणत शेवराणी. मग त्या शिवालयामध्ये नेऊनी गुप्त गुहार दावित. असं गोरक्षनाथाने बघा काय सांगितलं. तप्त प्राज्ञी आहे का ना, एवढी चिंत झालेली कवा आता मी काही बोलणार नाही. तेव्हा गोरक्षनाथाबरोबर पुढे त्या शेवराणीला सांगितल्यानंतर गुप्त दार दाखवण्यासाठी गेलेली आहे. गुप्त गुहार जगात माहित नव्हते किंचित. ते दावणी गोरक्षनाथ तुष्ट केला स्वदेश. आता शेवराणीने काय सांगितलं हे जगात कुणालाच माहिती नव्हते ते गोया. आता शिवाजी महाराजांनी भरपूर किल्ले करून सगळ्यांना माहिती का आपल्याला नाही भोयाला माहिती नाही माहिती. तसं ती फक्त त्या पूजनीलाच माहिती होतं. ते गोरक्षनाथाला दाखवलं गेलं. काय करताय मग ते गुहाग्रामीचे मुख महिमिदारोणी पाहे देख. उत्तम ठाव लक्ष्मी तेथ त्यात ठेवीत. आता त्या गुहाराचं म्हणजे त्याच्यावर जे माती चढली असेल ते कुणालाच माहित नव्हतं ना. उकरावता लागल ना आहे का नाही. चुलवण खांद कधी गेले वर्षी पापड्याला आता खोदा लागल ना त्याला. तसं त्याच्यावरची माती काढली ते गुहार मोकळं केलं. त्या गंभचंद्रनाथाचा प्रयत्न ठेवणी गुहाग्रहात मुखात त्वरिता त्वरित ग्रहलक्ष्मी पुन्हा आलयात येवनिया बैसला. आता परत कुठे गेलं ते परत त्याचं तोंड बंद केलं. त्या गुहेचं आच्छादुनी म्हणजे व्यवस्थित असं बंद केलं. पुन्हा शिवालयामध्ये येऊन गोरक्षनाथ बसलेले आहे. वैसे परिशैव कांता म्हणे महाराजा गोरक्षनाथा. 12 वर्ष रक्षिण प्रेता निश्चयत्वा केला असे. तरी बाईक बसली नाही देवती ग बसतच नाही. तरी शिवराणी सांगू लागली काय केला तू निश्चय केला किती वर्ष. हे महाराजा गोरक्षनाथा 12 वर्षाचा निश्चय तू केलाय ना. कारण काय त्या शब्दातच उत्तर आहे बघा. आपण जर म्हणलं तुम्ही कसं तुला काय करायचं म्हणते डायरेक्ट म्हणतात का नाही का नाही म्हणणार. तसं ती गोरक्षनाथ त्याच भाषेत कुणाला ती शिवराणी गोरक्षनाथाला विचारू लागलेली आहे. केला परी बोले शरीर कैसे राहील साचो का. एक दिन नव्हे संवत्सर 12 निश्चय केला. आता शिवराणी गोरक्षनाथाला सांगू लागले आता 12 वर्ष कसं राहील. 1 दिवसाचं नाही 12 वर्ष ठेवायचे. 12 तोपर्यंत या देहाचं काय होईल असं बोलल्यानंतर काय म्हणाल. ऐकून ती एक शिवाणी गोरक्ष म्हणे ओ शुभानी चिरंजीव पद देहा लागुनी मचिंद्रनाथ निर्वत. आता गोरक्षनाथाला जेव्हा शिवराणी विचारलं ही अरे 1 दिवस नाही आंघोळ केली तर सगळ्या अंगाचा वास येतोय आणि 12 वर्ष ठेवायचे म्हणतोय. तेव्हा गोरक्षनाथाला सांगितलं चिरंजीव दी आहे याला कुठलीच बाधा होणार नाही असं गोरक्षनाथ बोलू लागले. हा देह नाश रहित आहे माया प्रळयवंत. पर्यायशी जगात मात प्रविष्ट न करी जननी. माझा ते शिवराणीला परत कुणी गोरक्षनाथाने सांगितलं हे चिरंजीवी आहे. हे कधी नाचणारा नाही भेटणार नाही. पण ही जनवदंता कुणालाही सांगू नको. आईचे उत्तर सांगून चित्ती मिरविली शांत. तो इकडे नपणात अंतपुरी पातला. एवढं सर्व वृत्तांत त्या शिवराणी म्हणजे त्या पूजनीला गोरक्षनाथाने सांगितलं. एवढ्या त्रिविक्रम राजा अंतपुरा म्हणजे त्याच्या महाराजा ठिकाणी जाऊन पोहोचला गेलेला आहे. परी तो श्रीकाळ ज्ञानी चाचराण हे प्रज्ञे लागुणी. देवी माहित गार पूर्वीचे सदनी राज्य भुवनी वर्तत. आता हे त्रिविक्रम राजा जसं पहिलं राज्य करत होता जे सेवक होते सर्वांना जे ओळख होता जसा बोलत होता तसंच मचिंद्रनाथ त्याच्या देहामध्ये गेलेले असताना कारण त्रिकाल ज्ञानी येत. अख्या तिन्ही याचा कुणाचं ज्ञान आहे या नाथपंथाकडे ज्ञान आहे. म्हणजे कुठे चाचर नाही किंवा कसं झाले अजिबात नाही. डायरेक्ट गेले काय म्हणताय असो गेले अंतर्पुरात रेवती कांता प्रज्ञावंत. मंचकीने होणे आपला नाथ
प्रीती आदरे आदरीला. असो आता त्या बघा गाव कुठे गेल्यानंतर त्या महालामध्ये गेल्यानंतर रेवत राणीकडे गेले तर मंचकावर म्हणजे पलंगावर जाऊन प्रेमाने बोलू लागले. स्नान भोजन झाली उपरी राव बैसला मंचकावरी आणखी बैसोनी सद्गुण लहरी अनंत वल्गणे वदत या त्रिविक्रम राजा म्हणजे मच्छिंद्रनाथाने स्नान विधी परिपूर्ण उरकले गेलेले मंचकावर बसले आणि ते रेवत राणीला हे बाजूला बसून प्रेमाच्या गोष्टी बोलतात. परिजे कांता पुषेच्या हाते तेही प्राथमिक प्रांजळ सांगत गुप्त प्रगट व्रतांत उत्तरा उत्तर देतसे. आपल्याला बायको सगळे विचारत का नाही बाजारात गेलता काय काय आणलं किती पैसे नेले कसं करतात जे जे प्रश्न विचारते ते न चुकता मच्छिंद्रनाथ पुन्हा त्या रेवतरांना देऊ लागले. प्रांजळ म्हणजे असं कुठे चाचरणच नाहीये आपल्यासारखं घाबरत बी नव्हते पण ते सगळ्याचे सगळे उत्तराला उत्तर खुणाला खुण्या पटू लागलेली आहे. व्यंगरहित बोले वचन करी कांतेचे समाधान यावरी द्वितीय दिनी मंगल स्नान करून सभे बैसला. आता व्यंग न कतली शंका येता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर चोख असं कोणी दिलेलं मच्छिंद्रनाथांनी दिलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी परत स्नान केलं आणि राज्यसभेमध्ये तेही राजावर भोवा करणे अचूक वर्ते सकळ प्रकरणी मंत्री आदी सकळ जन भिन्न काही दिसेना. आता मंत्र्याला अचूकपणे राजकारभार केलेला कारण जसा राजा करत होता पहिले म्हणजे कुठली शंकाच आली नाही कारण वेश जरी बदलला देह तोच आहे आपलं मन बदललं की बिघडल्याशिवाय राहत नाही. आत्मा विचलित कधी होत नाही मन बुद्धी चित्त बिघडलं की कार्य बिघडते पण मच्छिंद्रनाथाचा एकही नाही. जसं प्रधानाला कार्य सांगितलं प्रधानाला सांगितलं सेवकाला सांगितलं येते अचूकपणे कार्य. न्यायनीती झाला वहिवाट माहिता समान वर्तवी पाठ स्नेह क्रूरता समान लोट राया समान वर्त. न्यायनीती वहिवाट पहिला जसा राजा करता मग कुणाला शिक्षा करायची कुणाचा गुन्हा बघून शिक्षा करायची आता सांग पूर्ण कार्य करू लागले. या पै नित्य चतुर्थ प्रहरी सकाळ वर मना करी स्वारी शिवदर्शना ग्रामात बाहेरी त्याची देवालया जात आता नित्यने म्हणे 4 दिवसाला कुठे जायचं तर गावाच्या बाहेर जे शिवालय मंदिर होतं जसं त्रिविक्रम राजा जात होतं त्याच पद्धतीने आता मच्छिंद्रनाथ नित्य प्रथम दिवशी येता राव शिवालय वंदिता उमाधव देखो निगोरक्ष प्राज्ञा अतिव संपादनी पुसत. आता पहिल्या दिवशी जेव्हा शिवालय मंदिरामध्ये गेले तेव्हा भगवान शंकराला नमस्कार केला आणि हाताने खुनून गोरक्षनाथाला विचारले नाथजी आदेशवंत किती दिवस आला येत कवन स्थळी वास्तव्य करीत कवन नाम मिळवत. काय चातुर्य नाथपंथाचं चातुर्य कसं आहे तोच त्रिविक्रम राजा गेला तर मच्छिंद्राच्या आत्म्यातून आवाज आहे देह त्रिविक्रम राजाचा आहे बघा काय भाव आहे. कुठल्या देशीतून कुठून आला किती दिवस इथं मुक्काम आहे आदेश बी केलाय म्हणजे त्यांची जी भाषा आहे नाथपंथातली अलक्ष्य आदेश असे बोलल्यानंतर काय म्हणताय उभा राहोनी आयुष्य निधी गोरक्षाचे पुषेंद्रपती संपादनीची जगाप्रती दृढावी महाराज. संपादनी आता त्रिजगाला म्हणजे सगळ्या विश्वासाठी असे दृढ म्हणजे कसं प्रेम दाखवलंय असं उभा राहून गोरक्षनाथाला गोरक्षनाथ संपादनीचे उत्तर देत मग उत्तर करून या ते शिवालयी संचरले. आता संपादी म्हणजे कुठे साठवून ठेवलं हे उत्तराला उत्तर देण्यासाठी मग त्या मंदिरामध्ये 2 जण आलेले आहे. संचरले परी गोरक्षकाते घेऊन गेला स्व सांगाते शिवालयी नेमिला एकांत राव पुषे गोरक्षनाथा. राव पुषे गोरक्षनाथा मग आता कुठं ठेवलं हे सगळे खाना कोण आहे बघा नुसत्या खूनवर डायरेक्ट बोलायचं नाही कुठे ठेवलं ना माझं ध्येय असं नाही म्हणते ते हस्त संख्येचे खुने करून म्हणे देहाते बंधन साधन कैसे रीती केले रक्षण ठाव लक्षोनी नेटका. ठावले लक्षणीय नेटका हातून केलेली कसं रक्षण केलंय कुठं लावलेलं आहे असा राजा कोणाला विचारल्यानंतर गोरक्षनाथाने हाताने दाखवला. तो प्राथमिक गोरक्षनाथ बरोबर भाषा सांगत सगळे घेवानी कुण दावीत गुहाराया ते. आता सोहळ आता ती कुठली दाखवली बरोबर भाषा म्हणजे त्यांची ती भाषा होती आणि ती लोक बोलते ती भाषा हाय ती वेगवेगळी खुणायची आहे तसे त्या भाषेमध्ये बोलल्याने राहायला दाखवू लागलेले आहे. केल्या कोण दृष्टी मग क्षणे बैसोनी तळवटी
रावसाना पै गेला. असं नाव आहे. आता सांग वृत्तांत सांगितलं आणि खुनेने हात टाकली एक क्षणभर. किती एक क्षणभर म्हणजे हरिपाठामध्ये आहे ना हे? एक क्षणभर राजा बसताना स्वशब्दाच्या ठिकाणी गेला म्हणजे हरिपाठ म्हणते. मी नाही म्हणत हरिपाठ आपलं येतच नाही, कारण हरिपाठाचं नाव होतं हरिगड पाठ आहे. त्याच्यामुळे हरिपाठ म्हणणारे सगळे पाठ करूनच बोलतात हरिपाठ. देवाची आद्वारे उभा क्षणभरे तेने मुक्तीचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. त्याची गणना कोणी करावी? ती ज्ञानेश्वर महाराजांनी करावी. आपण करणार आहे का? तसे क्षणभर राजा तिथं फिरावला निघालेला आहे. गेला परी प्रतिदिनी रावये तसे शिवभुवनी. आपुला शरीर ठाव लक्षणी शिवा नमोनी जातसे. आता बघा राजा नित्यनेमाने रोज येऊ लागलेला, पण भगवान शंकराचा नमस्काराचं पण देहाची ओढ लागली. ते आपल्याला कशी देहाची ओढ लागली का नाही, तसं राजा येणार नित्यनेमाने दर्शन करणार. क्षण एक बैसोनी गोरक्षा जवळी दावीत भक्ती प्रेम नव्हाळी आणि चित्ताची संशय काजळी खेळून जात स्वस्थाना. माझा नित्यनेम चालला होता राजाचा यायचं आणि मच्छिंद्रनाथच होते गोरक्षनाथापाशी क्षणभर बसायचं. चित्तामध्ये कुठलं दूषित पण येतं का नाही ते काय करायचं, साफ करायचं आणि नंतर सदनाच्या परी वहिवाट जात 3 मास लोटले पंथा. या परी एके दिवशी बैसता गोरक्षक पुसे राया ते. असं करता करता नित्यनेमाने 3 महिने काळ पूर्ण झालेला आहे. मग त्या गोरक्षनाथाने राजाला आता त्या रायाला विचारू लागले. ते काय विचारलं पुढच्या? आम्ही जातो तीर्थाटनाची आपण असावे योगक्षेमेंशी दृष्टी ठेवून स्वहिताशी स्वशरीराशी रक्षावे. गोरक्षनाथाने सांगितलं आम्ही आता त्या तीर्थाटनाला तुम्ही स्वस्थ चित्तामध्ये असावं, स्वतःच हित बघावं आणि स्वतःच्या देहाचं बी रक्षण करावं, असं गुरुला कोण गोरक्षनाथ बोलू लागलेले आहे. अवश्य त्याचे भूप म्हणत स्वधर्मे ठेवू स्वशरीराते आपण लावे स्वस्थ चित्ते तीर्थाटनी गमावे. माता भूप म्हणजे त्या त्रिविक्रम राजाच्या रूपाने रामचंद्रनाथाने सांगितलं स्वस्थ असावे, काय काळजी करू नका, तुम्ही निश्चिंतपणे काय करा, तीर्थयात्रा करावी. आणि सेवकांनी गोरक्षाचे भूप पातळा स्वस्थानात येरीकडे गोरक्षनाथ तीर्थ स्नाना वहिवाट. अवश्य म्हणून सांगितलं भूप म्हणजे कुठे आपल्या स्वस्थानाच्या ठिकाणी इकडे गोरक्षनाथ तीर्थ करण्यासाठी निघाले गेलेले आहे. लोटलेशन महासरेवती कांतारची सुखास ऋतुसंधी रेत गर्भास गरोदर पैसे झाली. आता गोरक्षनाथ तीर्थयात्रा केले का असं नित्यनेम करता काही दिवस गेल्यानंतर हीच रेवती काय झालेली आहे, गर्भोदर अवस्थेमध्ये आहे. दिवसे दिवस नवमास लोटून गेले गर्भास सुदीन दिनी प्रसूतीस रेवती कांता होतसे. असं करता करता 9 महिने 9 दिवस लोटून गेलेले. बघा बाळाला जन्ममध्ये आपल्याला बी आहे का नाही, गरंत गरबी जे बोलले ती अवघेची अनुवदले नवचे की कदा. जे आपल्या पिंडामध्ये जर उत्तम असेल तर उत्तमच बाहेर निघाले समज विवेक असं सुंदर बाळाला जन्म दिला. झाल्या मदनाकृती बाळ पाहे माये रेवती बाळ कर्णिकी तेजोत्पत्ती बाळ दृष्टी देखील. आता बाळ कसा जर मला तेजरूपी सूर्यासारखं तेज असावं असं मदनाचा पुतळा असा हा बाळ माय पाहे बाळकाते म्हणजे तीच रेवती कुणाला आपल्या बाळाकडे पाहून काय म्हणतीये. त्याची लोटले 12 दिवस आनंद उत्साह पालखास बाळ पौळोनी नाम त्यास धर्मनाथ ठेविले. आता त्या बाळाचा जन्म झाला, जन्म होऊन असे 12 दिवस परिपूर्ण झालेलं पाळणा बांधला, पाळण्यामध्ये बाळ टाकलं, आत्यानं नाव ठेवलं धर्मनाथ. यासही लोटली 5 वर्षे तो एके दिवशी शिवालयास देऊनी पूजेचे तबकास राजा राणी पातली. माता याला बी असं करता करता 5 वर्षाचा धर्मनाथ झालेला माता रेवती राणी त्रिविक्रम राजा आणि धर्मनाथ करून कुठं परिचारिक शिवालय मंदिरामध्ये पोहोचले. परिचारिका पंचशीळाचा लावण्याला तिला चपळवंत ती राजा नवीची लहरी माये मी नसे. किती होईल सांगा. 23 ते 62. काय आलं आता 23 घ्या बरोबर आले. परिचारिका पंचशक्ती. त्याचा लॉक काय गुजू किती होता
आता तर खरंय 6 5 4 3 2 123 येऊन उघडा ना लॉक. उघड ना मग लॉक उघडलं ते काय करतो इथं बसायचं ती आता नुसतं सगळं तिथं वाचायचं का पळतं बाहेर नाही म्हणते. हे सगळीला सांगावं लागतं ती मोठा अक्षर करून दे. 62 20 50 नक्कीच्या लग्नाला 17 1 चांगली गोड कथा आहे ते तसं. काय तर वाईट. बसायचं एक कुठे जायचं बाहेर सारखं जेवायला तू मग पुण्य घालू नका तुम्ही त्याला बसू दे कुठे बसायचं दिसेल का? होय सवे परिचारिका पंचशत लावण्य लतिका चपळवंत ती राजाणींच्या लहरी अद्भुत रेवती सवे मिरवल्या. आता राजा राणी धर्मनाथ परिचारिका पंचशत अशा सुंदर अशा निघाल्या ताट बीट भरून कुठं शिवालय मंदिरामध्ये. काय जायचे हो? दर्शन घ्यायला, कारण आम्हाला पुत्र झालाय, दाखवा लागेल ना देवाला, आहे का नाही? त्यासाठी 8 निघालेले आहे. रेवती दासी सहित संचरोनी शिवालयात प्रेमे पूजित असे उमाकांत शुद्ध भावे करोनिया. असो आता दासी बरोबर कोणा रेवती नाती कुणाला गेलेले भगवान शंकराची आता सांग पूजा करू लागलेली आहे. पूजा सांग दाजेवर शिवा प्रार्थित सेवा गुप्तरी हे महाराजा त्रिपुरारी उमापती महा